लग्नानंतर मुलीचा आणि तिच्या सासरच्या कुटुंबाचा वडिलांच्या प्रॉपर्टीवरती काही अधिकार राहतो का? आज मुलींना दोन्ही अधिकार आहे. त्यांना त्यांच्या माहेरच्या घरातल्या प्रॉपर्टीवर सुद्धा अधिकार आहे आणि त्यांच्या सासरच्या घरातल्या प्रॉपर्टीवर पण अधिकार आहे. आज माहेर जे आहे त्यांचं, तिथे त्यांना वडिलोपार्जित संपत्ती येत असेल तर त्या संपत्तीतून समजा ते घरात 3 व्यक्ती आहेत तर ती संपत्ती तिघांमध्ये इक्वली डिवाइड होणं गरजेचं आहे. त्यात तो तिसरा हक्क त्या मुलीचा आहे. ती जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत तो हक्क तिचा आहे आणि त्याच्यात सासरचे मंडळी लुडबुड करू शकत नाही. अच्छा. तिथे समजा त्या मुलीला माहेरकडून प्रॉपर्टी आली असेल, आज लग्नानंतर ती प्रॉपर्टी त्याने ॲक्वायर केली, सगळं काही झालं, पार्टिशन झालं, तिच्या नावाने तो सातबारा आहे, सगळं काही, आणि ती आता एक्सपायर झाली. माहेरचे लोक म्हणतात का आता ही जागा माझ्याकडून तुम्हाला आली होती, ही माझ्या वाडवडिलांनी कमवलेली जागा आहे, ही तुला वडिलोपार्जितरित्या आली आहे, त्यामुळे आज ती जागा जर सासरी गेली नाही पाहिजे, तर ते पण चुकीचं आहे. तेही होत नाही. जेव्हा मुलीला ती जागा मिळते, मुलगी ज्या ठिकाणी आहे, म्हणजे समजा ती माहेरी लग्न करून नाही गेली तर तिथेच राहील, पण लग्न करून जेव्हा ती सासरी जाते तेव्हा ती इथली प्रॉपर्टी सासरी घेऊन जाते आणि सासरची प्रॉपर्टी स्त्रीला ठेवते. ती जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत सगळं तिलाच मिळणार आहे. पण ती हयात नसेल, समजा तिने वारसा हक्काने तिच्या माहेरून प्रॉपर्टी आणली आणि ती हयात नाहीये, मग करायचं काय? तर तिच्या नवऱ्याकडे जाणार ती प्रॉपर्टी, तिच्या भावांकडे जाणार नाहीये. ती नवरा नाही तर मुलांकडे जाईल, मुलगा नाहीये तर सासूसऱ्यांकडे जाईल, सासूसरे नाहीयेत दीरांकडे जाईल, आणि दीर पण नाहीयेत तर मग माहेरी परत येईल. बापरे, ही सगळी प्रोसेस आहे.